नमस्कार, जय शिवराय. तर तुमचं सहर्ष असं स्वागत आहे आपल्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. आता आजचा जो आपला हा एपिसोड आहे तो ॲक्च्युली आहे बिगिनर लोकांसाठी की ज्यांनी आत्ता जिम जॉईन केली आहे. पण सर्वांचं एक स्वप्न असतं की माझी एक चांगली एकदम बेस्ट बॅक बिल्ड करायची आहे, मला काही एकदम चांगली ब्रॉड बॅक असावी, अशी थिन अँड थिक बॅक असावी प्रॉपर चांगली याच्यामध्ये. तर आता आज आपण अशा बिगिनर लोकांसाठी अशा 2 टॉप एक्सरसाइजेस आपण आज सांगणार आहोत की ज्यांनी त्यांच्या बॅकला बिल्ड करायला हेल्प होईल. आता मोस्टली बॅकला सर्वात मोठा जो वर्कआउट आहे आपल्या अप्पर बॅकला बिल्ड करण्यासाठी तो आहे पुलअप्स. पण पुलअप्स हा सर्वांना जमत नाही, तर त्यामुळे पुलअप्सचा जो एक वेगळा व्हेरिएशन आहे जो तुम्ही व्हॉल्यूमसाठी पुश करू शकता तो असतो लॅट पुल डाऊन. ठीक आहे, कारण की आपण पुलअप्सला काय करतो की अगेन्स्ट ग्रॅव्हिटी बॉडीला वरती पुल करतो आणि लॅट पुल डाऊनला काय करतो की विथ ग्रॅव्हिटी खाली पुल करतो त्यामध्ये. ठीक आहे, तर आता इकडे जे इसेंट्रिक कॉन्सेंट्रिक जे सायन्स आहे तर त्याबद्दलही आपण बोलणार आहोत की कशा प्रकारे तुमचा टाइम अंडर टेन्शन मुवमेंट कशी वर्क होते त्या वर्कआउट्समध्ये. आणि दुसरी जी गोष्ट आहे ना, इथे बिगिनर लोकांसाठी ही एक टिप आहे की जर का तुम्ही आत्ताच 1-2 महिने झाले जिम जॉईन केली आहे किंवा तुम्ही एकदमच नवीन आहात, तर इकडे तुम्ही बॉडी बिल्डर लोकांचे किंवा माझ्यासारख्या माणसांचे किंवा ज्या लोकांना 3-3, 4-4 वर्षाचा वर्कआउटचा एक्सपिरियन्स आहे मिनिमम, तर त्या लोकांचं ट्रेनिंग बघून तुम्ही ते फॉलो करू नका. कारण की तुम्ही जर का बिगिनर असाल आणि तुम्ही जर का 4-4, 5-5, 8-8 व्हेरिएशन एका मसलसाठी करताय, तर तुम्ही तुमच्या मसलला ओव्हर ट्रेन करताय, तुमचा मसल बिल्ड होणार नाही. ओके, मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे इकडे, पण काय की आता माझ्या मसलची साईज जर का एवढी आहे, ठीक आहे, तर तो ब्रेकडाऊन करायला त्याचे जे मसल फायबर आहेत ते पण जास्त आहेत. जर का तुमच्या मसलची साईजच एवढी आहे तर त्याचं ब्रेकडाऊनची त्याची जी कॅपॅबिलिटी आहे ती पण तेवढीच आहे. तर मी जर का 2 तास वर्कआउट करत असेल तर तुम्हाला जो वर्कआउट तुमचा ड्युरेशन आहे तो अराउंड 45 मिनिटच्या वरती नको, कारण की त्यानंतर तो जो होणार आहे तो टोटली ओव्हर ट्रेनिंग होणार आहे, ज्याने तुमचा मसल बर्न होणार, त्यानंतर तुमचा बॉडी फटिक लेवलला जाईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे इकडे मसल गेन करू शकत नाही. तर आता अगेन आपण आपल्या मेन टॉपिकवरती येऊयात की बॅकचे असे 2 टॉप एक्सरसाइजेस कुठले जे बिगिनर आणि इंटरमिडिएट जे लाईक एक मधल्या लेवलला जे ॲथलीट्स आहेत किंवा ज्या लोकांचं एक बेटर फिजिक बिल्ड करायचं स्वप्न आहे तर त्या लोकांसाठी. तर इकडे आता पहिला जो वर्कआउट आहे आपला तो आहे लॅट पुल डाऊन. तर त्याचे आपण फॉर्म काय असेल, टेक्निक काय असेल ते आपण बघूयात. सर्वात पहिला आपला जो प्री वर्कआउट आहे ते आपण आता घेऊन स्टार्ट करूयात आपण लॅट पुल डाऊनला. तर त्याचा फॉर्म, टेक्निक सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम मी सविस्तर सांगणार आहे. तो आता आपण पहिला वर्कआउट परफॉर्म करतोय जो लॅट पुल डाऊन आहे. तर त्याचा जो ग्रीप असेल आपला तो असेल शोल्डरच्या स्लाइटली बाहेर, खूप जास्तही वाईट नाही घ्यायचा कारण की तिकडे तुम्हाला तेवढा मसल कॉन्ट्रॅक्शन होणारच नाही आणि रेंज ऑफ मोशनही मिळणार नाही जे आपल्याला लॅट्सला एंगेज करायला, कॉन्ट्रॅक्ट करायला हेल्प होते. तर सेम ह्या हाताचाही सेम डिस्टन्स असेल. आता त्यानंतर आपण काय करणार आहे, बारला पूर्णपणे खाली घेऊन जाणार आहे. खाली घेतल्यानंतर आपल्याला स्लाइटली काय करायचंय, जे शोल्डर्स आहेत आपले ते स्लाइटली डिप्रेस्ड करायचे खाली घेऊन. तर इथून आपला स्टार्ट मुवमेंट स्टार्ट होतं आणि ब्रीद इन करून जेवढ्या स्ट्रेंथने पुल करता येईल तेवढ्या स्ट्रेंथने खाली पुल करायचा. सो आणि खाली जेव्हा आपण पूर्ण रेंज कव्हर करतो तर तिकडे खाली आपल्याला थोडासा 1 सेकंड होल्ड ठेवून कंट्रोलनी वरती हे करायचं आणि आपल्याला खाली घ्यायला स्ट्रेंथ यूज करायची आणि वरती येताना कंट्रोल यूज करायचं, ज्याने आपला मसल अजून जास्त कॉन्ट्रॅक्ट होईल. सो परफेक्ट कॉन्ट्रॅक्शन फील होतंय मला बॅक मध्ये. सो तुम्ही याचे टोटल 5 सेट परफॉर्म करू शकता अराउंड 10 to 12 रेपिटेशन पर्यंत. आणि याला जास्त वेट न घेता तुम्ही इकडे फॉर्म आणि टेक्निकवरती जर जास्त लक्ष ठेवलं तर तुमच्या मसलला अजून जास्त कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला फील करता येईल, तुमचा मसल प्रॉपरली ब्रेक होईल. तर आता आपण सेकंड सेट परफॉर्म करतोय. आता मागून मसल कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट होतोय, जेव्हा मी बारला खाली पुल करतोय, होल्डला कसा कॉन्ट्रॅक्ट होतोय आणि कंट्रोल मुवमेंटला कसा कॉन्ट्रॅक्ट होतोय तर ते पाहूयात आपण. प्रत्येक रेपला स्लाइटली जेव्हा खाली आपण बारला पुल करतोय तेव्हा स्लाइटली आपल्याला बॅकला मागे पुश करायचं. सो वी कॅन
लाईक आपण अजून जास्त रेंज घेऊ शकतो. प्रत्येक रेपला माझा मसल प्रॉपरली कॉन्टॅक्ट आणि फील होत आहे. सो जास्त गडबड न करता प्रॉपर प्रत्येक रेपला कंट्रोल मध्ये घ्यायला ट्राय करायचं. Come on, two. One more. सो आता आपला लॅग पुल डाऊन झालेला आहे. आता सेकंड जो आपला टॉप एक्सरसाइजेस मध्ये जो येतो तो आहे बेंट ओव्हर रो. आता त्याचा जो टार्गेटिंग मसल आहे तो आहे रोम्बॉइड, जो आपल्या लॅट्सच्याच जवळ असतो. आणि बेंट ओव्हर रो मध्ये आपण परफॉर्म करताना मोस्टली बारबेलनी परफॉर्म करतो. तुम्ही डंबेल नाही करू शकता, तर बाकी असिस्टिंग रोप नाही करू शकता. पण आता एक जर का आपण मशीनने वर्कआउट केलं, सेकंड जो आहे तो आपण मोस्टली फ्री वेटने करणार आहे, तर त्यामध्ये मी बारबेलने घेतोय. तर इकडे पण अगेन वेट मॅटर करत नाही, तुमचा फॉर्म मॅटर करतो. जर तुमचा फॉर्म प्रॉपर असेल तर तेच वेट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आणि मिनिमम तुम्ही त्या वेट सोबत 10 ते 12 रेपिटेशन परफॉर्म करता आल्या पाहिजे तुम्हाला, तरच तो मसल तेवढा प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होईल, ब्रेकडाऊन होईल आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतील. तर आता आपण सेकंड वर्कआउट परफॉर्म करतोय बेंट ओव्हर रो विथ बारबेल बेंट ओव्हर रो मध्ये आपला जो ग्रिप असेल तो अशा प्रकारे ठेवायचा आपल्याला, जो शोल्डरच्या स्लाइटली स्ट्रेट लाईनला असेल आणि जो फुटचा डिस्टन्स असेल तो हिप विथ असेल. तर इथून बारला पुल करायचंय. त्याकडे सगळ्यात पहिल्यांदा प्ले करताना शोल्डर्सला पुढे फॉरवर्ड करायचंय, देन मिड ऑफ द शिन पर्यंत बार आला पाहिजे आणि इथून आपण स्टार्ट करायचं आपल्या वर्कआउटला. सो ब्रीथ, रिट्रॅक्ट, पुल. अगेन सेम.